आजा, ती पूजा अशी कशी बोलू शकते? मला बी तेच कळना. अगं प्रेमाबद्दल तरी एवढं काय काय बोलत होती. मला तर काय काय सांगत होती. प्रेम असं असतंय, प्रेम तसं असतंय. मग आता काय झालं? आता कुठं गेलं तिचं प्रेम? संपलं वय सगळं. मला तर असला राग आला होता ना. जाऊ दे सोड. असण्यानं बोलून ना काय उपयोग नाही. आजा, आता इक्याला कसं सांगायचं हे सगळं? सांगाल तर पाहिजेच. होय, आत्ताच फोन लाव इक्याला. आत्ता होय, जे काय असेल ते सगळं आत्ताच सांगून टाकूया. हा. अरे बोल की भावा. अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुलाच फोन करणार होतो मी. हॅलो हॅलो. अरे बोल की. इतक्या हा. आत्ताचा मी पूजाला भेटलो. अरे काय सांगतोयस? मग दे की तिच्याकडे फोन. ती नाही आहे इथं. आयला का मग ते असताना करायचं नाही वे. बरं जाऊ दे. काय म्हणली ती? आणि तिला विचारला का फोन का नव्हती उचलत ते? इतक्या अरे बोल की. आम्ही पूजाला भेटलो. हा. आणि तिला विचारलं की अरे पण आजा, तिला सगळंच माहिती होतं की. काहीच तिला बोललं नव्हतं मी. विक्या, अरे तू वाईट वाटून घेऊ नको. ज्या पोरीला तुझं स्वप्न, तुझी जिद्द, तुझा त्याग कळत नाही, त्या पोरीला तुझं प्रेम काय करणार आहे? अरे पण माझं प्रेम होतं पूजावर. अरे पण तिला तुझं प्रेम कळलंच नाही. तिचं जर खरं प्रेम असतं ना तुझ्यावर, ती अशी वागलीच नसती. आजा, काय चुकलं रे माझं? ते तुझं काय चुकलेलं नाही बरं का. तू उगाच स्वतःला दोष देऊ नको. आजा, अरे काय काय ठरलं होतं आम्ही. लय स्वप्न बघितली होती रे. आणि तिला माहित बी होतं मी आर्मीत जाणार आहे म्हणून. हे विक्या, अरे तुला हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. आणि एक लक्षात ठेव, आपल्या प्रत्येक सुखदुःखात, संकटात जे आपल्याबरोबर उभी असतात ना, तीच खरी आपली माणसं असतात. तू असा विचार कर, तुला लय लवकर कळलं. उद्या फौजी म्हणून तू बॉर्डरवर गेला असता आणि नंतर ती अशी वागली असती तर? जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आणि अशा गोष्टीला खचून कसं चालेल? अरे तुझी स्वप्न लय मोठी आहेत. तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी काय तुझ्याबरोबर असेल ना, अशी पोरगी पाहिजे तुला. काय अरे फौजी लाखात एक असतो, पण फौजीची बायको 10 लाखात एक असती. आजा, तू म्हणतोय ते कळतंय रे मला. वळण झाले. तुझ्यासाठी यातून बाहेर पडणं अवघड आहे माहितीये मला, पण बाहेर तर पडावंच लागेल ना. हे बघ, आता कसलीच काळजी करायची नाही. हा, फक्त ट्रेनिंगवर लक्ष द्यायचं. चल ठेवू का फोन? काय बोलला रे इक्या? हे सगळं असं एकदम पचणं अवघड जाणार आहे त्याला, पण यातून बाहेर पडेल विक्या. पुष्पे, आ? काय लिहितीस ग? नाव कसली नाव? अजिंक्य जेडीच्या सुपारीच्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं ना, त्याची यादी काढते. तू म्हणतीस आज्याची जेडीची सुपारी फोडायची? अगं पण आज्याला सांगायला पाहिजे का नाही? त्यांना काय सांगायचंय? आता पोटच्या पोरासारखं सांभाळूया आपण. मग आपण बी निर्णय घेऊ शकतो की. अगं पण सांगायला नको का? येळ आल्यावर सांगू की. आणि झिजीचं काय? त्यांना बी येळ आल्यावर सांगू.
अगं असं कसं म्हणतेस तू? तिला कल्पना द्यायला नकोय. हे बघा, आधी आपण तारीख ठरवू आणि मग त्यांना सांगू. आणि मला सांग, आजा जर ऐनवेळी नाही म्हणला तर? तसं नाहीत करणार ती. तुला काय माहित? मी चांगलीच ओळखते त्यांना. चार चौघात आपल्याला कधीच दुखावणार नाही. अगं पण म्हणून काय आपण त्याला न विचारता दुखवायचा का? अहो, आपण त्यांच्या भल्यासाठीच करतोय ना. आणि आधीच डोक्यात त्यांच्या आर्मीचं खूळ आहे. त्यांना जर विचारायला गेलं आणि त्यांनी काही टुमणं लावलं तर ही लगीन पुढं पुढं जात राहील. माझं मी करते काय करायचंय ती, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पुष्पे, तुझं काय डोसकं बिस्कं फिरले का काय ग? का डोसकं फिरायला काय झालंय? अगं पोरांची लग्न करायला निघालीयस, किमान त्यांना सांग तरी. बघू, आधी ही यादी बघा आणि कोण राहिले का ती सांगा. अगं आज्याच्या चुलत्याच नाव नाही ह्याच्यात. ती जाऊ द्या, बाकी कुणाच राहिले का सांगा. ती जाऊ द्या म्हणजे त्यांना बोलवायचं नाही वे? बघू, अगं ती घरचीच. काय र असं एकदम गपका झाला? आ, ते किराणा संपलाय ना, काय काय आणायचं ती चाललं होतं. असं होय. आणि काय र तुझी आता ती कसली यादी? हा किराणाची यादी आहे. ना इकडं. अगं पण ते जातोय नांदायला. नाही, मीच जाते. सौरभ, घरात एवढी शांतता? हा, जितू काका, आप्पा आणि ध्रुव तिघं बी गेलेत सानवीच्या वाढदिवसाला. अहो, मगाशी पुष्पा आलती. काय म्हणाली ती? मुलाकडच्यांनी आपल्या शीतलला नकार कळवलाय. काय? होय, त्यांना जरा शिकलेली मुलगी पाहिजे. मी काय म्हणते, तुम्ही जरा त्यांच्याशी बोलून घेता का? अगं आपण बोलणं चुकीचं होईल. हे सगळं मध्यस्थाकडून व्हायला पाहिजे. ना ना, पण आपल्या पोरीला नाकारले त्यांनी. आता आपल्या पोरीला नाकारण्यासारखं काय हाय का सांगा? असं आपल्याला वाटतंय, पण त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असतीलच ना. बर, शीतलला कळवलंय का? नाही, ती नाही आली अजून. तुम्ही काय कुणी बोलू नका.